पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यांसह विविध समित्यांच्या सदस्यांच्या नावांची घोषणा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज करण्यात आली। आज झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर मंजुषा नागपुरे यांनी या सर्व नावांची घोषणा केली। त्याप्रमाणे स्थायी समितीमध्ये रुपाली धावडे, कालिंदा पुंडे, जयश्री भूमकर, विशाल धनवडे, रत्नमाला सातव, प्राची आल्लाट, श्रीनाथ भीमाले, मयुरी कोकाटे, दादा कोदरे, ऋषाली कामठे, निशा मानवतकर, संदीप बेलदरे, अमोल बालवडकर, वैशाली बनकर, सुहास टिंगरे, प्रशांत जगताप आदी नावांची घोषणा केली गेली। तर नाव समितीवर शैलजा भोसले, सुनील पांडे, सायली वांजळे, अश्विनी भंडारे, रुपाली पवार, रामदास दाभाडे, खंडू लोंढे, विवेक यादव, उज्ज्वला यादव, पल्लवी जावळे, गणेश कल्याणकर, श्वेता घुले, वैशाली भालेराव यांची नावे घोषित करण्यात आली। शहर सुधारणा समितीवर मारुती तुपे, श्रेयस खांदवे, किशोर धायकर, श्रीकांत जगताप, सपना छाजेड, मृणाल कांबळे, स्वप्नाली पंडित, पुनीत जोशी, स्मिता वस्ते, सुभाष नानेकर, स्वप्नील दुधाने, अजित घुले, रफिक शेख। विधी समितीवर अर्चना जगताप, हर्षदा भोसले, सिद्धी शिळीमकर, स्वरदा बापट, मिताली सावळेकर, पूजा पांचाळ, पायल तुपे, शैलजित बनसोडे, हरिदास चरवड, वर्षा साठे, रेखा टिंगरे, स्मिता कोंढरे, साहिल केदारी आदी नावांची वर्णी लागली आहे। क्रीडा समितीवर अपूर्व खाडे, किशोर धनकवडे, सई थोपटे, तेजश्री पवळे, नारायण गलांडे, रेश्मा बराटे, स्नेहा माळवदे, दिनेश माथवड, व्यंकोजी खोपडे, महेश आवळे, गौरव घुले, प्रतीक कदम, काशिफ सय्यद आदी नावांची घोषणा करण्यात आली आहे। तर शिक्षण समितीवर अरुण राजवाडे, अतुल तरवडे, ऐश्वर्या पाटील, निवेदिता एकबोटे, मनीषा बुटाला, सारिका घुले, ऋषाली रिठे, कोमल नवले, वीना घोष, कुणाल टिळक, हर्षवर्धन मानकर, शीतल सावंत, अरविंद शिंदे या 13 नावांची घोषणा करण्यात आली आहे। येत्या 18 तारखेला या सर्व समित्यांच्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे। स्थायी समितीचे सभासदांची नावे जाहीर करते। धाडवे रुपाली दिनेश, कालिंदा मुरलीधर पुंडे, जयश्री सत्यवान मुरकर, धनवडे विशाल गोरख, सातव रत्नमाला संदीप, अल्हाट प्राची आशिष, हिमालय श्रीनाथ यशवंत, मयुरी राहुल कोकाटे, डॉक्टर दादा कोदरे, कामठे वृषाली सुनील, मानवतकर निशा सचिन, बेलदरे संदीप बाळासाहेब, वैशाली सुनील बनकर, सुहास विजय टिंगरे, जगताप प्रशांत सुधा। आजची बैठक महापौर आणि सभानेते झाल्यानंतर स्थायी असलेली विधी समिती असल्याची नावं घोषित करतात आणि निवडणूक प्रक्रिया ही 18 तारखेला होणार आहे। 18 तारखेला पक्षाकडनं जो आदेश येईल आल्यानंतरच त्याच्यामध्ये प्रक्रियेत सहभाग होऊ आणि स्टँडिंग कमिटीमध्ये अनेक गोष्टीचं आव्हान आहे। पुढच्या काळामध्ये शहरासाठी असेल, आम्ही जे भाषणात बोललोय, भाजपचा अजेंडा आहे तो करण्याचा आमचा प्रयत्न राहणार। असं काही नाही आहे, पार्टीने ठरवलं त्याप्रमाणे पार्टी नावं पाठवते आणि पार्टीच ठरवलं 18 तारखेला कोण चेअरमन होणार आहे। पण त्या सदस्य झालो, मला आनंद आहे। नक्की शहरामधले अनेक विषय असतील प्रलंबित, ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल आणि 18 तारखेला वाट बघू, जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई करायची। पार्टीची जबाबदारी देईल ती घेण्यासाठी मी तयार आहे। STP प्लॅन्ट असेल, 24/7 आहे, फ्लायओव्हर आहे, रिव्हर फ्रंट आहे, या सगळ्या गोष्टी प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहेत। त्याला गती द्यायचं काम आम्ही करणार आहोत। स्टँडिंगचे सर्व सभासद 18 तारखेला चेअरमन पद झाल्यानंतर जे पार्टी आदेश देईल त्यानंतर तो आम्ही पूर्ण करणार आहे। नाही असं काही नाही, पार्टी जो निर्णय करणार, वरिष्ठ असतील, देवेंद्रजी असतील, रवींद्र चव्हाण असतील, हे निर्णय करतील। त्याचा मला वाटतं 1 महिन्यानंतर निर्णय होईल, तोपर्यंत आम्हाला काहीच माहिती नाही आहे। जसं जाईल आपल्याला सभागृहामध्ये कळणार आहे।